येथे रीतसर फिर्याद दिली की त्याचा भाऊ पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड हा गेल्या अनेक वर्षापासून सुनीता मधुकर पोरखे हिच्यासोबत समतानगर येथे राहत होता. त्यांचं लग्न झालं नसलं तरी ते दोघे नवरा बायकोसारखे राहत होते. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पोलिसांनी त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद केली. पोलीस पथकाने सुनीताकडे चौकशी करायला सुरुवात केली, पण सुनीता काही केल्या थांगपत्ता लागू देत नव्हती. तेव्हा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळवायला सुरुवात केली. तिने आधी सांगितलं की रात्री भांडणं करून पिंटू उर्फ महादेव कुठंतरी निघून गेला. नंतर सांगितलं की तो वाद घालून मारहाण करू लागल्यामुळे आम्ही झोपायला बाहेर गेलो आणि रेल्वे स्टेशनमध्ये झोपलो. त्यानंतर घरातील इतरांकडेही चौकशी केली, तेव्हा मात्र त्या घरातील प्रत्येकाचे बोलणे वेगवेगळे येत होते. या मतभिन्नतेमुळे पोलिसांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली. तेव्हा सुनीता मधुकर पोरखे हिने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला. तिने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सुनीताने पिंटू उर्फ महादेव याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. समतानगर परिसरात सुनीता मधुकर पोरखे ही आपला मुलगा आणि मुली यांच्यासोबत राहत होती. सुनीताच्या वागण्याबद्दल परिसरात फार चांगले बोलले जात नव्हते, कारण ती बिनधास्त वागत होती. तिच्या वागण्याला काहीच जरबंद नसल्याने ती चर्चा तिच्या जवानीच्या बहरत असताना सामाजिक बंधने जुगारली. कसलेच बंधन तिला मान्य नव्हते. ती चारचौघीत उठून दिसत असल्याने अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या. तिलाही आपल्या सौंदर्याचा गर्व होता. आपल्या आयुष्यात आपल्याच मनासारखा पुरुष असावा या विचाराने तिने गावातील एक प्रियकरासोबत राहणे पसंत केले. त्या दोघांनी संसार थाटला. सुखाचे दिवस जाऊ लागले. याच दरम्यान त्यांना एक मुलगा झाला. दुर्दैवाने तो मुलगा अपंग होता, पण तरीही ती खचली नाही. मुलांचा सांभाळ करत ती प्रियकरासोबत मजेत जगत होती. पण मूल झाल्यानंतर प्रेम आटत गेलं. त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. काही वर्षातच तिने त्याला सोडून दिले. आता ती एकटी नव्हती, तिच्या पदरी मूल होते. या मुलासह ती मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करू लागली. दरम्यान तिच्या आयुष्यात एक पुरुष आला. त्याने तिला सुखाचा व आदराचा विश्वास दिला. ती आता दुसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली. नवे गडी नवे राज्य सुरू झाले. सारं मजेत सुरू होतं. परिणामी तिला एक मुलगी झाली. तिचा दुसरा प्रियकर देखील तिच्यापासून फुटकून वागू लागला. पुन्हा तिचा त्याच्यावरचा जीवही कमी झाला. तिने त्यालाही सोडून दिले. 2 मुले आणि ती असं तिघेजण राहू लागले. काही दिवस असेच गेले. त्यानंतर तिची ओळख पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड याच्यासोबत झाली. दोघांचे एकमेकांशी पटले. तिने त्याला पसंती दाखवली. त्याला तर ती हवीच होती. मग संसार थाटायला वेळ लागला नाही. सुनीता आता तिसरा प्रियकर पिंटू उर्फ महादेव याच्यासोबत राहू लागली. त्या दोघांनी लग्न केले नसले तरी ते नवरा बायकोप्रमाणेच राहत होते. आता मुलेही मोठी झाली होती, पण तिच्या मुलाच्या पायाला गँग्रीनसारखा आजार दडला. तो आजार वाढतच चालला होता. परिणामी त्याला जागेवरून हलता येत नव्हते. दरम्यान सुनीताची मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्न लावून दिले होते. ती तिच्या सासरी गेली होती, तर पिंटू उर्फ महादेव याला दारूचे व्यसन लागले होते. तो दारूच्या पुरता आहारी गेला होता आणि त्याचा सुनीताला त्रास सुरू झाला होता. तो दारू पिऊन आल्यानंतर सुनीतासोबत आणि तिच्या मुलामुलींसोबत वाद घालायचा. कधीकधी मुलामुलीला मारहाणही करायचा. ही गोष्ट सुनीताला आवडत नव्हती. तसं आपण नवरा बायकोसारखे राहत असल्याने ही मुले आपली आहेत असं ती त्याला सांगायची. तो मात्र ही मुले माझी नाही असं बजावून सांगायचा. तेव्हा ती चिडायची. त्यातून त्या दोघांमध्ये वाद व्हायचे. वेळप्रसंगी हाणामारी व्हायची. रोजच होणाऱ्या या वादातून काहीतरी विपरीत घडेल असं मात्र कोणाला वाटत नव्हतं. पण दारू पिणाऱ्या माणसाचा त्रास काही वेळा इतका असह्य होतो की त्यांच्या जीवाभावाचे लोकच त्यांच्या जीवाचे वैरी बनतात. येथेही सुनीताने प्रेमाने महादेवशी नाते जोडले होते. त्याला नवरा मानले होते, पण तो तिला त्रास देत होता. दारू पिऊन शिवीगाळ करत मारहाण करत होता. तिच्या अपंग मुलाला व विवाहित मुलीसही शिवीगाळ करत मारहाण करत होता. त्याच्या वागण्याने ती बिचारी त्रासली होती. दिनांक 5 रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महादेवने घरात दंगा करायला सुरुवात केली. सुनीताला शिवीगाळ केली. तसंच तिच्या मुलाला आणि तिच्या बाळातपणासाठी आले